माय माऊली नमस्कार. श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार दशमस्कंद कथासार भाग 88 अभिवाचन करत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. आनंद घ्या, आनंद द्या. भगवंताला वंदन करून प्रारंभ करते. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. आज आपण राजक्रीडेचा प्रसंग पाहत आहोत. गोवर्धन लीला ज्ञानभक्ती वाढविणारी आहे. जेव्हा ईश्वराच्या व्यापक स्वरूपाचा अनुभव येतो तेव्हाच ज्ञान भक्ती वाढत असते. गोवर्धन लीलेत पशुपक्ष्यांसहित सर्वांनाच प्रसाद दिला गेला. ईश्वर संपूर्ण जगात भरला आहे. सर्व जग ईश्वरात स्थिर. शिव केवलोहम ही तर वेदांताची शेवटची अवस्था. पण प्रारंभी सर्वानुभूती ईश्वर पाहत आला पाहिजे. उपासनेचे 2 प्रकार आहे बरं का, व्यक्त अव्यक्त. प्रत्येकात ईश्वराला पाहाल तर वासना उत्पन्न होणार नाही. संपूर्ण स्त्रीला मातृदृष्टीने पाहिले तर कामवासना कशी जगेल? यासाठी सर्वांकडे ईश्वर भावाने पहा. जड चेतन अशा सर्वातच कृष्णाचा अंश आहे असा अनुभव येण्यासाठीच ही गोवर्धन लीला कृष्णाने केली. इंद्रिये जेव्हा ज्ञानभक्तीकडे वळतात तेव्हा वासना बाधा करण्यासाठी उभी ठाकते. दूध ओतायला झाले असता त्यावर पाणी शिंपडले तर शांत होते. वासनेचा वेग शांत करण्यासाठी श्रीकृष्णाचा आश्रय घ्यावा. भगवंताला आश्रय कामवासनेचा भार सहन करण्याची शक्ती देत असतो. श्रीकृष्णाने हाताच्या सर्वात लहान बोटावर करंगळीवर गोवर्धन उचलून धरला होता. हे बोट सत्वगुणांचे प्रतीक आहे. इंद्रियांवर जेव्हा वासनांचा वर्षाव होईल तेव्हा सत्वगुणांचा आश्रय घ्या. सद्ग्रंथाचे वाचन मनन करा. वासनांची लढण्यास सद्ग्रंथ सत्संग शक्ती देतात. माणूस काठीचा आधार घेतो, परंतु भगवंताच्या आधाराचं जीवन सफल करीत असतो. संसार रूपी गोवर्धन भगवंताच्या साह्याने धारण केला जातो. भगवंताचा आधार असल्यामुळे आनंदी आनंद. भगवंताचे साह्य नसेल तर क्षणात लाख होऊन जातात. दुःखात विपत्तीत केवळ भगवंताचाच आश्रय घ्या. गोपाळांनाही गोवर्धनाचा आश्रय घेतला होता. शरण गेले असता प्रभू दुःखापासून सोडून रक्षण करीत असतात. सर्व व्रजजन अन्य देवांचा आश्रय सोडून श्रीकृष्णाला शरण गेले म्हणून त्यांच्या सर्व सुखदुःखाचा भार भगवंतानेच उचलला. गोवर्धन लीलेत हाच भाव आहे. गीतेतही भगवंताने म्हटले आहे, हे अर्जुना, जो अनन्य प्रेमाने माझे भजन करतो, सर्वच समर्पित करून माझी भक्ती करतो, त्या सर्व जीवांची सांसारिक आणि भौतिक दुःखापासून मुक्ती करण्याची जबाबदारी मी स्वीकारली होय. त्यांचा मोक्ष योगक्षम मीच चालवतो. ज्ञान भक्ती वाढल्यानंतर रासक्रीडेत प्रवेश मिळतो. त्यावेळी इंद्रिय वासनांचा वर्षाव करण्यास निघून जातील. सर्व प्रयत्नांच्या शेवटी भगवंताची कृपा तर मागावीच लागते. गोवर्धन लीलेत अद्भुत तत्व आहे. त्या लीलेत पूज्यक एक रूप होत असतात. सेव्य सेवक यांचे ऐक्य होत असते. म्हटले आहे की शिवो भूत्वा शिव एजत. स्वतः शिव बनून शिवाची पूजा करा. ईश्वराशी एकरूप होणे याचा अर्थ असा आहे की आपल्या इच्छा देवाच्या इच्छेत मिळवून देणे. जेव्हा जीव आपल्या इच्छांना देवाच्या इच्छेत मिळवून देतो तेव्हा तो भक्ती मार्गात प्रगत होतो. सतत ब्रह्मसंबंध कायम टिकवाल तर तुम्ही ब्रह्मरूप व्हाल. गोवर्धन लीलेत पूजा करणारा कृष्ण, ज्याची पूजा केली जाते आहे तो गोवर्धन हे कृष्णरूप आहे. गोवर्धन लीलेत सेवक सेव्य भक्त भगवान यांची तद्रूपता दाखविली गेली. कृष्ण गोवर्धनाचीच म्हणजे स्वतःची पूजा करीत आहे. जीव व ईश्वर येथे एक झाले हाच सहम सोहम भाव होय. आम्ही गोवर्धनधारी श्रीकृष्णाला वंदन करून त्याची स्तुती करावी. भक्ताभिलासी चरितानुसारी दुग्धादी चौरेन यशो विसारी. कुमारता नंदित घोष नाही मम प्रभू श्री गिरिराजधारी. भक्त इच्छानुसारी बाललीलेत दुधादयाची चोरी करूनही यश विस्तार करणारा व्रज वनिता रंजक गोवर्धनधारी श्रीकृष्ण माझा प्रभू आहे. वृंदावने गोधन रुंदचारी मम प्रभू श्री गिरिराजधारी. गोवर्धन लीलेने गोपींची खात्री पटली की कृष्ण ईश्वर होय. त्यामुळे कृष्णाशी एकरूप होण्याची भावना गोपीमध्ये जागली. रासलीला घडली.
भक्ती रसात इंद्रियांना डुंबून टाकाल तर रास क्रीडेत प्रवेश मिळेल. श्रीकृष्णाचे देवादी देवत्व सिद्ध करण्याच्या हेतूनेच ब्रह्मदेव, इंद्र, वरुण इत्यादींचा पराभव केला गेला. सृष्टी निर्मितीचा अभिमान ब्रह्मदेवाला होय. भगवंताने अनेक रूपे धारण करून त्या स्वरूपाशी स्वयं क्रीडा लीला करून ब्रह्मदेवाचा तो अभिमान नष्ट केला. इंद्राचा स्वर्गाचा राजा होण्याचा अभिमान गोवर्धन लीलेने नष्ट केला. इंद्राने मान्य केले की त्याला स्वर्गाच्या सिंहासनावर कृष्णानेच बसविले. श्रीकृष्ण केवळ अवतारच नव्हे तर अवतारी पूर्ण पुरुषोत्तम होय. 28व्या अध्यायात वरुण देवाच्या पराभवाची कथा रास पंचाध्यायाने सुरू होते. रासक्रीडेच्या पूर्वी आलेल्या ह्या कथेचा महिमा विशेष होय. हे व्रजवासी गोसेवा, एकादशी व्रत, कृष्ण कीर्तन इत्यादी उपासना करीत होते. म्हणून कृष्ण मथुरेतून गोकुळात आले. व्रजजन चरभोळे होते, फार शिकले सवरलेलेही नव्हते. त्यांना योगविद्याही येत नव्हती. तरी पण त्यांच्या भोळेपणामुळे त्यांना भगवंत भेटले. व्रजवासी एकादशी व्रत विधीपूर्वक करीत असत. अर्थात त्यांनी कृष्णाची खरी सेवा केली, देवाला आनंद दिला. शास्त्राने एकादशी व्रत विधीपूर्वक करविण्यास सांगितले. तो पूर्ण दिवस प्रभू सेवेत घालवा. रात्रंदिवस जागरण करीत कृष्ण कीर्तन करीत राहा. कमीत कमी रात्री 12 वाजे तो कृष्ण कीर्तन भजन अवश्य करा. परमात्म्याच्या चरणाशी राहण्यातच खरी एकादशी घडते. भगवंताच्या चरणाशी केवळ शरीराने नव्हे तर मनाने पण राहायचे आहे. एकादशीच्या दिवशी मन श्रीकृष्णाशिवाय अन्य कोणत्याही विषयाकडे धावू नये. व्रजवासी एकादशीच्या दिवशी रात्री जागरण करीत असत. नंद मध्यरात्रीचे समय यमुनेवर स्नानाला गेले. रात्रीच्या 11 ते 3:30चा समय भोजन स्नानादी कर्मासाठी निषिद्ध मानला गेला आहे. आजकाल तर लोक स्वयंपाक करून सिनेमा पाहायला जाता आणि रात्री 12 वाजता जेवायला बसता. ही तर पुढील जन्मी राक्षस योनीत जाण्याची तयारी होय. म्हणूनच योग्य वेळी जेवणाचा टाइम ठरवून योग्य वेळी भोजन केले पाहिजे. रात्री 11 वाजता राक्षस तीर्थात प्रवेश करीत असता, म्हणून इतर जणांना स्नानाला मनाई केली गेली आहे. नंदाला वाटले की मध्यरात्र होऊन गेली आणि प्रातःकाळ झाला, म्हणून त्याने स्नानासाठी पाण्यात उडी मारली. आसुरी समयी स्नान करताना पाहून वरुण देवाच्या सेवकांनी नंदाला पकडून वरुण लोकात नेले. तेथून कृष्णाने त्यांना सोडून आणले. आता कथेचे रहस्य तर पाहू. रास क्रीडेच्या पूर्वी आली आहे ही वरुण देवाच्या पराजयाची कथा. वरुण देव आहे जिव्हेचे स्वामी, त्यांचे दूत आहे. षडरस जोवर जिव्ह्यात ताबा मिळवता येत नाही तो रास क्रीडेत प्रवेश मिळत नाही. विषयी व्यक्तीला रास रस मिळत नसतो. नंद म्हणजे जीव. जीव जेव्हा चित्त नदीत स्नानासाठी उडी मारतो तेव्हा वरुण सेवक षडरस त्याला त्रास देण्यास उपस्थित होतात. जोवर जीव लौकिक रसाच्या अधीन असतो तोवर त्याला अलौकिक रसाची प्राप्ती होत नसते. अशा जीवाला भक्तिरस वा प्रेमरस मिळू शकत नाही. आनंद कुण्या वस्तूत नसतो, तो मनाच्या एकाग्रतेत असतो. म्हणूनच त्रिवेणी ब्रीद वाक्य आनंद घ्या, आनंद द्या. आपला आनंद आपल्या हातात. आनंद हा बाजारात मिळत नाही, तर तो स्वतःच्या गुणांनी स्वतः वेळ काढून मिळवावा लागतो. ईश्वराशी तदाकार होण्यात आनंद आहे. षडरसावर विजय मिळविण्यासाठी भक्तिरसाची साधना करा. भक्तीची साधना सोपी नाही. ज्याला भक्ती करायची त्याने मन व जीभ यावर ताबा मिळविला पाहिजे. म्हणजेच मन एकाग्र ठेवले पाहिजे आणि जीभ म्हणजे प्रत्येकाशी बोलताना योग्य वेळी योग्य काळी योग्य शब्द वापरले पाहिजे. केव्हाही जीभ ही बोलते ते गोड बोलायला हवे, कोणाला दुखवता कामा नये. जिव्हेचा गुलाम भक्ती कशी करू शकेल? महाप्रभूजीने सुबोधनीत म्हटले, भगवंताच्या सेवेमध्ये प्रीती असावी, शरीर भोगाविषयी वैराग्य असावे, जिवेला नव्हे. जीवाला समजवायचे. माणसाचा बराच वेळ जिवेच्या लालन पालनात खर्च होतो. काळ तर अजून जवळजवळ येत आहे, म्हणून थोडा विचार तर करा हो. आजपासून, आत्तापासून, ऐकल्यापासून, श्रवण केल्यापासून विचार करा. आता वस्त्रहरण रासक्रीडा येत आहे बरं का. गोपींचे 2 प्रकार, एक नित्य सिद्धा, दुसरी साधन सिद्धा.
साधन सिद्धा गोपींचे अनेक प्रकार आहेत. श्रुती रूपा, ऋषी रूपा, संकीर्ण रूपा, अन्य रूपा, अनन्य रूपा आदी. श्रुती ईश्वराचे वर्णन करता करता थकल्या, तरी पण त्यांना अनुभव आला नाही. ईश्वर केवळ वाणीचा विषय नाही. जे वेदाभिमानी देव ब्रह्मसंबंध सिद्ध करून ब्रह्म राक्षसांच्या हेतूने गोकुळात प्रगट झाले, तेच होत श्रुती रूप गोपी. मनस्वी असूनही ऋषींचे काम चालू होते, तरी त्यांना ईश्वराचा अनुभव आला नव्हता. दर्शन अनुभव यात अंतर आहे. दर्शनात दृश्य द्रष्टाचा भेद असतो, द्वैत असते. अनुभवात त्या दोघांचे ऐक्य होते, त्यात पूर्णतः अद्वैत असते. अनुभव हा स्वतः अनुभवावा लागतो. म्हणून बुद्धिगत कामाचा नाश करून ब्रह्मसंबंध सिद्ध करून ब्रह्मात्मक रूप मुक्तीचा अनुभव घेण्यासाठी जे ऋषी गोपी म्हणून आले होते, त्यांना ऋषी रूपा म्हणतात. संकीर्ण मंडळात प्रभूचे मनोहर रूप पाहून मनात कामभाव उत्पन्न झाल्याने ज्यांनी गोपींचे रूप धारण केले होते ते कामरूपा होत. उदाहरणार्थ शूर्पणखा विवाहानंतर संसार सुखाचा उपभोग घेत असताना रुची उत्पन्न होऊन भगवंताविषयी प्रेमभाव उत्पन्न झाल्यावर ज्या पुरुषांनी स्त्रियांनी गोपीचे रूप धारण केले होते त्यांना अन्यपूर्वा म्हटले जाते. तुलसीदासाच्या वैराग्याची प्रसिद्धीच आहे. वस्तुगत आसक्तीला प्रभुगत आसक्तीचे रूप दिले तर वस्तूची आसक्ती नष्ट होते. अनेक वस्तूंविषयी आसक्ती असणे व्यावहारिक दृष्ट्या अशक्य असते. तुलसीदास केवळ आपल्या पत्नीविषयीच आसक्त होते. जगातील इतर सर्व स्त्रिया त्यांना माते समान होत्या. पत्नी रत्नावलीच्या एकाच चेतावणीने त्यांची स्त्रीविषयक आसक्ती भगवंत भक्तीत बदलून गेली. कामासक्ती ईश्वर भक्तीत परिवर्तित झाली. बहुतेकांना रोज थापाटा बसतात, पण ते सुधारू शकत नाही. अनन्यपूर्वा म्हणजे जन्मसिद्ध पूर्ण विरक्त असलेली शुकदेव, मीरा इत्यादी. एकदा व्रजातील कुमारिका यमुनेत नग्न अवस्थेत स्नान करीत होत्या. कृष्णाने त्यांची वस्त्रे उचलली. तो कदंबाच्या झाडावर जाऊन बसला. कुमारिका म्हणू लागल्या की ज्यांना ज्यांना कपडे लागत असतील त्यांनी त्यांनी येऊन येथून घेऊन जा. कृष्ण म्हणाला, नग्नावस्थेत स्नान करून तुम्ही जलदेवतेला अपराध केला, म्हणून तुम्ही हात जोडून वंदन करून आपले वस्त्र न्या. त्या कुमारिकांनी तसे केले. तेव्हा कृष्णाने त्यांची वस्त्रे परत केली. या वस्त्रहरणात एक रहस्य आहे बरं का. कोणते? ऐका. कुमारिकेच्या मनात अशी भावना होती की आपण नारी आहोत, पण असा भाव असणे अहंकाराचे द्योतक होय. म्हणून त्यांचा हा स्त्रीभाव नष्ट करण्यासाठी कृष्णाने हे केले. या लीलेत अहंकाराचा पड्डा फाडून प्रभूला आपले सर्वस्व अर्पण करण्याचा उद्देश. भगवान म्हणाला, तुम्ही आपलेपणा स्वत्व विसरून माझ्याकडे या. संसार शून्य संसारिक संस्कार शून्य निवृत्त होऊन माझ्याकडे या. दैत्याचे आवरण दूर कराल तर भगवत प्राप्ती होईल. शरीराला वस्त्र लपविते, आत्म्याला वासना. देव तुमच्या जवळच आहे, पण त्याला तुम्ही पाहू शकत नाही. वासनांचा पडदा फाडताच देव दिसू शकतो. आत्मा परमात्मा यांच्या मधोमध वासनांचा पडदा, म्हणून भगवंताचा अनुभव येऊ शकत नाही. आत्मा अंतर्यामी आहे, वर आहे. अज्ञान वासनांचे आवरण फाडून देवाकडे जायचे आहे. सिद्ध सद्गुरू किंवा परमात्मा यांच्या कृपेनेच बुद्धिगत वासना नष्ट होऊ शकते. बुद्धीत असणारा काम कृष्ण भेटीस बाधक आहे. अज्ञान वासना वृत्ती आचरणाच्या नाशानंतर जीवाचे प्रभूशी जे मिलन होते ती रासक्रीडा होय. कामवासनेच्या नाशानंतर भगवंताशी अद्वैत साधू शकते. भगवंत कधीही लौकिक वस्त्रांची चोरी करीत नाही, ते तर बुद्धिगत अज्ञान कामवासना यांची चोरी करतात. कृष्ण काय गोपींना नग्नावस्थेत पाहू इच्छित होता का? विचार तर करा. श्रीकृष्ण तर सर्व व्यापी आहे, म्हणून तो पाण्यात आहे. जलरूपाने तो गोपींची एकरूप झालाच आहे. पण अज्ञान वासना यांच्या आवरणामुळे गोपी कृष्णाचा अनुभव घेऊ शकत नव्हत्या. म्हणून ती बुद्धिगत अज्ञान वासनारूप वस्त्रे कृष्णाने उचलून नेली. किती सुंदर कल्पना करा. सुंदर कल्पना दिली आहे. भगवान असा विचार तेव्हा करतात की जेव्हा जीव त्यांचा होत असतो. भगवान म्हणतात
न मय्या वेशित धियानां कामः कामाय कल्पते वर्जितः क्वथितः धाना प्रायो बीजाय नेस्यते. ज्याने आपली बुद्धी माझ्या ठायी स्थापित केली आहे त्यांचे भोग संकल्प संसारिक विषय भोग संकल्पासाठी नसतात. ते भोग संकल्प मोक्षदायी असतात. भाजलेल्या धान्याचे बीज तत्व नष्ट झालेले असते, पुन्हा ते उगवत नाही. त्याचप्रमाणे ज्याच्या बुद्धीतून काम वासनेचा अंकुर नष्ट झालेला आहे तो पुन्हा तेथे उगवणार नाही. खूप सुंदर एक उदाहरण सांगते की जेव्हा आपण शेंगदाणे बियाण्यासाठी फोडतो त्यावेळेस जर काप झाली तर ती टाकली जात नाही, सालपट निघाली असली ती पण टाकली जात नाही. अख्खे दाणे पेरल्यानंतरच शेंगदाण्याचं पीक येतं. तसंच आपल्या मनामध्ये सुद्धा कुठल्याही गोष्टीची फट कपटा असली तर ती पेरली जात नाही. किंवा मनामध्ये कुठल्याही द्वेष भावनांचे सालपटे निघाले असतील तर ते सुद्धा अंकुरात नष्ट होतात. म्हणजेच कोणाशीही चांगले विचार भावना ठेवा. नक्कीच आपण आनंदित राहू आणि आपला आनंद पाहून समोरच्याही आनंदी होतील. हे व्रजकुमारिकांनो, मला माहीत आहे की तुमची कामवासना नष्ट झाल्यामुळे तुमची हृदय शुद्ध झाली, तरी पण अजून तुम्ही माझे ध्यान चालू ठेवायचे आहे. असे केल्याने तुमच्या मनात साचलेला सूक्ष्ममळ नाहीसा होईल. मग तुमचे माझे ऐक्य होईल. शरद ऋतूच्या रात्री तुम्ही माझ्याशी रममाण व्हाल. शरद ऋतूच्या रात्री निर्मळ असतात. तुम्ही हर प्रकारे शुद्ध निर्मळ शुभ्र व्हाल तर भगवंताशी क्रीडा करू शकाल. जीव देवाचे ऐक्य पाहू शकेल तेव्हाच रासक्रीडा होईल. जीव ईश्वराच्या ऐक्यासाठी प्रथम पूतना वासनेचा नाश केला पाहिजे. अविद्या नीट रस्त्याने चालू लागली म्हणजे तृणाव्रत रजोगुण नष्ट होतो, सत्वगुण वाढू लागतो. रजगुण नष्ट होताच कृष्णाने लोणी रूप मनाची चोरी केली. जीवन सात्विक बनले. जीवन सात्विक झाल्यावर आसक्तीची मटकी फुटून जातात. दयाची मटकी म्हणजे संसार सक्तीची मटकी कृष्णाने फोडून टाकली. संसार सक्ती नष्ट झाली. प्रभू जीवाच्या पाशाने बांधले जाता. हीच आहे दामोदर लीला. प्रभू बांधले गेले तेव्हा दंबकासूर पाप ताप अघासुराचा वध झाला. संसारिक ताप नष्ट झाला. दावाग्नी नष्ट झाला. शांत झाला म्हणून इंद्रिय शुद्ध झाली. अंतकरणाच्या वासनेचा क्षय झाला. हीच होय नागदमन लीला. प्रलंबासुर वधाची कथा जीव ईश्वराची मिळण्यास योग्य झाला म्हणजे त्याला श्रीकृष्णाच्या वासरीची मधुर तान ऐकू येते. वेणुगीत गायले गेले म्हणजे अर्थात नाद ब्रह्माची उपासना झाली. नंतर आली गोवर्धन लीला. इंद्रियांचे संवर्धन झाले, पुष्टी झाली तेव्हा भक्तिरस उत्पन्न झाला. इंद्रियांची पुष्टी झाल्यामुळे षडरस वरुणदेव यांचा पराभव झाला. षडरसाचा पराभव झाल्यामुळे जीव शुद्ध होऊ लागला. त्यावेळी वस्त्रहरण लीला आली. अज्ञान वासना आत्म्याला झाकून टाकतात, परमात्म्याला दूर सारतात. जोपर्यंत अज्ञान वासना यांचे आवरण निघत नाही तोपर्यंत जीव शिवाशी भेटू शकत नाही. वस्त्रहरण लीला म्हणजे बुद्धिगत वासना बुद्धिगत अज्ञान नष्ट करण्याची लीला होय. वासना अज्ञानरूपी वस्त्र प्रभू भेटीस बाधक होतात. इंद्रियागत काम नष्ट करणे सोपे आहे, पण बुद्धिगत काम नष्ट करणे फार कठीण होय. प्राण प्रकृती बरोबर जातात. प्रकृतीवर विजय मिळविणे फारच कठीण. योगीजनांचा शारीरिक काम तर पळून जातो, पण बौद्धिक काम मात्र त्यांचा तसाच कित्येक वेळा कायम राहतो. म्हातारपणे इंद्रिय शिथिल झाल्यामुळे शारीरिक काम तर नष्ट होते, पण बौद्धिक काम मात्र कायमच असते. ऋषींनीही या कामनामुळे हार मानली होती. आपले वय जरी झाले, वृद्धत्व जरी आले, पण बौद्धिक काम आपण करू शकतो. हे लक्षात घ्या. की मला समजत नाही, मी विसरतो, हे शब्द मनातून काढून टाका. म्हणून त्यांनी कामभावनालाच कृष्णार्पण करून निष्काम होण्याचा विचार केला. त्यासाठीच गोपी बनून गोकुळात येऊन पोहोचले. आता राहिली रासक्रीडा. महाप्रभूजींनी दशमस्कंदाला गोवर्धननाथाचे
हृदय म्हटले आहे. रासक्रीडेला प्राण म्हटले. हृदयात पंचप्राण असतात. रास पंचाध्यायी श्रीमद भागवताचे पंचप्राण होय. यालाच फलप्रकरण म्हणतात. श्रीधर स्वामी म्हणतात रास पंचाध्यायी निवृत्ती धर्माचे परमफल होय. शुकाचार्यांना वाटले की समाजात रासक्रीडेचे श्रवण करणारे अधिकारी किती असू शकतील. जो अधिकारी नसेल तो या लीलेत कामच पाहिलं. श्री राधा ही शुकाचार्यांची गुरु होय. तिनेच शुकाचार्यांना ब्रह्मज्ञान दिले. राधेच्या कृपेशिवाय गूढ तत्व रहस्य समजणे सोपे नाही. या ठिकाणी हा भाग संपवते. पुढील भागात आपण रासक्रीडा वर्णन बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाश श्रीकृष्णाय वयं नमः.